नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. 2024 साली एक घटना घडली होती माहिती आहे. पोर्शे प्रकरण ते माहिती आहे तुम्हाला, तो पोरगा त्या अग्रवालचा दारू-बिरू पिऊन रात्रीच्या वेळेला त्या रस्त्यावरती दोन बाईकवरून जात होती की रस्त्यावरती उभे होते असं काहीतरी. एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्या दोघांना यानं ज्या पद्धतीनं उडवलं ना, जागच्या जागी ती दोन्ही पोरं ठार झाली. जागच्या जागी. म्हणजे विचार करा ना, एक साधी गोष्ट. त्या बिचाऱ्यांच्या मनातही नसेल की आपल्यावर मृत्यू येईल आणि अशा पद्धतीने येईल आणि कोणीतरी दारू पिणारा एक हरामखोर कुठला पोरगा कोण दारू पिऊन वगैरे येईल आणि मग तो आपल्याला उडवेल आणि आपण त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडू. असं त्या दोघांना खरंच वाटलं नसेल की दुसरी सकाळ आपण पाहू की नाही. पण बघा ना, एक मुलगा कोण कुठला बड्या बापाचा दारू बिरू पिला, बिंदास आला, गाडीनं उडवलं, एका दोघांचा जीव घेतला, म्हणजे हा मर्डर केला त्याने बरोबर. भले तो अल्पवयीन असो नाही तर कोणी असो. त्याच्यानंतर ते सगळं तुम्ही नाट्य पाहिलं असेल की ते कोर्टाने त्याला निबंध वगैरे लिहायला सांगितला. काय घाणेरडी व्यवस्था आहे आपली, काय घाणेरडी व्यवस्था आहे. आणि मग आपण म्हणायचं आपला देश जपानसारखा झाला पाहिजे की चायनासारखा झाला पाहिजे, दुबईसारखा झाला पाहिजे. कसा होईल? आपली व्यवस्था आधी सुधारते की नाही, आपण त्याला सुधरवतोय की नाही, आपण समाज म्हणून आपण त्याकडे लक्ष देतोय की नाही, आपण आपल्या मागण्या आणि हक्कांसाठी रस्त्यावर उतरतो, पण आपली समाज व्यवस्था किंवा आपली जी काही व्यवस्था आहे त्या सगळ्या गोष्टी साफ करण्यासाठी आपण कधी उतरतो? नाही उतरत. 5 वर्षानंतर तोच आमदार, तेच मंत्री, तोच पक्ष, सगळ्या गोष्टी त्याच आपल्या. 5 वर्षानंतर आपण पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी मतदानाच्या मार्गे त्यांच्या हातामध्ये देऊन टाकतो. 5 वर्ष पुन्हा एकदा सिस्टम चालवायला ही सगळी लोकं मोकळी. एक गोष्ट लक्षात घ्या, सिस्टम बदलायची असेल तर सिस्टमच्या वर बसवलेला माणूस आणि ती जी यंत्रणा आहे ना, ती यंत्रणा फार महत्त्वाची असते आणि ते आपल्या हातात आहे ना. आपल्याला मतदान करायचंय. आपल्या हातात आहे की आपण ज्यांना मतदान देऊ तो निवडून जाणार आहे. मग आपण माणसंच चुकीची निवडतोय तर आपण कुठल्या यंत्रणांनी सिस्टम साफ करणार आहोत? ते प्रकरण त्यावेळेला इतकं गाजलं, इतकं म्हणजे फडणवीसांच्या आणि शिंदेच्या इतकं अगदी अंगलट आलं होतं की नंतर हालचाली सगळ्या सुरू झाल्या. तो बालिश काय लहान आहे म्हणून त्याला बाजूला केला आणि त्याच्या बापाला हात खेचला सगळ्या गोष्टींमध्ये. त्याचे हॉटेल्स सगळे बंद करून टाकले, सील करून टाकले. आता ते चालू आहेत. आता त्याचे हॉटेल चालू आहेत. महाबळेश्वरमधलं MPG क्लब नावाचं त्याचं हॉटेल होतं असं बातम्यांमध्ये आलं आणि त्यावेळेला ते सील केलं. तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल. आता मी गावाला जातो ना, मी त्याच दारातनच जातो त्या हॉटेलच्या. ते हॉटेल आता सताड उघडं आहे, व्यवस्थित सगळ्या गोष्टी चालू आहेत. पुण्यामध्ये पण ती जी काही हॉटेल त्याची चालू होती ना, ती देखील बंद केली होती, ती देखील आता चालू केलीत. मग ती पोर्शे गाडी आता कुणी विकली, कुठे गेली, भंगारात पडल्या, काय त्याचं काही घेणं देणं नाहीये. पण जे काल व्हिडिओ बाहेर आल्या, त्या व्हिडिओमधून अनेक ठिकाणी असं दिसतंय की अनेक ठिकाणी त्या पसरल्या सगळ्या सोशल मीडियावरती आणि ज्याच्यामध्ये असं दिसतंय की तो जो कोण अग्रवाल आहे तो जेलमधून बाहेर सुटलाय, मग त्याला पैशांच्या माळा घातल्यात. तुम्ही याचे व्हिडिओ पाहता, व्यवस्थित पहा. आणि मग धिंगाणा सगळा चालू आहे, डान्स बिन्स सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि मग जिकडे तिकडे समाजामध्ये याच्यावरती सोशल मीडियावरती आपला राग कसा आहे, आपण जाहीर निषेध सोशल मीडियावरती, आपली भावपूर्ण श्रद्धांजली सोशल मीडियावरती, आपलं आंदोलन सोशल मीडियावरती, आपली जनता पार्टी, कॉक्रोच जनता पार्टी सोशल मीडियावरती. आपलं सोशल मीडियावरती फार आजकाल लक्ष आहे. आजकाल आपण सगळे सोशल मीडियावरूनच सगळ्या गोष्टी किंवा भावना आपल्या व्यक्त करत असतो. हे सगळे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावरती राग व्यक्त केला. त्यावेळेला जो राग व्यक्त करायला पाहिजे होता, त्यावेळेला जे आंदोलन करून सगळं चक्का जाम करून जोपर्यंत त्या पोराला ठोकत नाहीत तोपर्यंत आपण मागे हटायला नव्हतं पाहिजे होतं. तिथं काय आपल्याला घेणं देणं नाही. मेलेत बिचारे कोण असतील इकडचे तिकडचे, तेवढ्यापुरतं आपल्याला वाईट वाटलं. कारण आपलं कसं झालं आजकाल, मग आपल्या जोपर्यंत अंगाशी येत नाही, आपल्या दरवाजापर्यंत येत नाही, तोपर्यंत आपल्याला घेणं देणं राहत नाही. म्हणजे की आपल्याला काही पडलेलं नसतं. समाज आपला असं झालाय. मेलय ना, बलात्कार झाला ना, अच्छा तो तिकडं झालाय का, असो आपल्याला काही घेणं देणं नाही. गाडीनं उडवलंय का, असो ते दुसऱ्याचं आहे. आपल्याला आपलं काय, आपलं तर व्यवस्थित ना. या सगळ्या मानसिकतेमध्ये आपण राहणारे लोक ना, आपल्याला चायनान जपानान असली स्वप्न बघतोय. आपली लायकी जिथे तिथंच आपण राहावं असं मला तरी वैयक्तिक वाटतं. आपण एक सामान्य नागरिक म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही मतदान करताय, तुम्हाला मतदान करण्याची संधी दिली जाते. मग तुम्ही मतदान करताय, नको त्या लोकांना करताय, नको ती लोक सत्तेमध्ये नेऊन बसवताय, बरोबर. म्हणजे आतापर्यंत अगदी देश स्वतंत्र होईपासून ते आतापर्यंत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एक ह्युमर किंवा आपल्याला एक सिव्हिक सेन्स नावाची गोष्ट आहे का, नाहीये. आपण कचरा करतोय, आपण सगळ्या गोष्टी जिथं पाहिजे तिथं गोवा मावा खाऊन आपण थुकतोय. आपण असल्या सिस्टमच्या विरोधामध्ये आवाज उठवत नाही, ह्या सिस्टमला आपण पुढे घेऊन चालतोय. त्या सगळ्या गोष्टी आपण करतो. म्हणजे आपण या सगळ्या गोष्टीच्या लायक आहोत का, हा एक साधा प्रश्न सामान्य म्हणून आपल्याला विचारला पाहिजे. कारण बाहेरच्या देशांमध्ये त्यांच्या तिथल्या व्यवस्थेपेक्षा, सिस्टमपेक्षा तिथली लोक आधी हुशार आहेत. त्याच्यामुळे ती सिस्टम त्या पद्धतीनं काम करते. त्यांना माहिती आहे की इथं काम अशा पद्धतीने नाही केलं तर ही लोक काय आपल्याला सोडणार नाही. आपलं काय होतं, काल पोर्शेचं प्रकरण घडलं ना, उद्या आपण सगळे विसरून जातो. आपल्याला काही घेणं देणं नाही. 26 अकराचा हल्ला झाला मुंबईमध्ये ताजमध्ये आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी कामावर जायला लोक आपलं चालू आहेत. काय नाही, साहेबांनी बोलवले, कामाला गेलं पाहिजे. आणि म्हणजे आपल्या लोकांना काय
काय एवढं त्याबद्दलचं कुठं सोयीसुद्धा या सगळ्या गोष्टी होत नाहीत, कारण आपण शहरांमध्ये कशासाठी आलो माहितीये का, फक्त पैसा कमवायला, नोकरीसाठी आलो. त्यामुळे आपल्याला ह्याच्यात छोट्या मोठ्या आजूबाजूला गोष्टी घडतात ना, तितकंच आपण त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळेच हे पोर्शे प्रकरण घडलं आणि 2 वर्षानंतर आता ती व्हिडिओ व्हायरल होते आणि ती व्हिडिओ तो स्वतः अग्रवाल आणि त्याचे जे कुटुंब आहेत ती सगळी लोक सांगतात, त्यांनी प्रेस नोट काढले आणि त्याच्यामध्ये असं सांगतात ती लोक की ही जी काही व्हिडिओ आहे ती 2023 ची कुठली काय त्यांचं पार्टी बिर्टी चालू होती त्यातली ही व्हिडिओ आहे असं तो सांगतोय. आणि अनेक जण असं सांगतायत की ही व्हिडिओ तो बाहेर आल्यानंतरची आहे. आता तो बाहेर आलाय की नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. बरं, तो आला असेल किंवा त्याची ही व्हिडिओ नसेल तरी तो दोषीच आहे. कसा निर्दोष आहे? त्या मुलाला दारू पिण्यासाठी त्याच्यामध्ये खिशामध्ये टाकणारे 5-50 हजार रुपये, जा तू मजा कर, हातात देणारी ती गाडी, त्या सगळ्या गोष्टी त्याला पाठिंबा देण्यासाठी. बरं, त्याने ठोकल्यानंतर त्या मुलांना मारल्यानंतर अनेकांचे बाप म्हणजे माझ्यासारखा असता एखादा त्याला पण तिथल्या तिथं चिरडून टाकला असता, पण ह्याचं अगदी मन अगदी खालीवर झालं की अरे बा माझा मुलगा आहे, मग त्याच्यावरती पांघरून टाकण्यासाठी ज्या मंत्र्यांपर्यंत पोलिसांपर्यंत जे काही ठासायचे होते पैसे त्याने कोर्टापर्यंत सगळ्यांना ठासले, कारण पैसेवाला होता तो. आपण सामान्यांचे एखादं काय झालं असतं तर आपल्याला तिथल्या तिथे जागच्या जागी तोडून मारून टाकलं असतं. आजकाल कसं आहे ना, आजकाल खिशात फक्त पैसा ठेवायचा. करोडो रुपये असल्यानं तुम्ही बिझनेसमॅन असलात, तुम्ही मर्डर करू शकता, तुम्ही बलात्कार करू शकता, तुम्ही पोरी एखाद्याच्या उचलू काहीही करू शकता. घाबरायचं नाही, टेन्शन नाही, पैसा फक्त सोबत ठेवा. आजकाल सगळं काही होतं, सुप्रीम कोर्टापासून खालच्या गल्लीतल्या कोर्टापर्यंत सगळं तुम्ही मॅनेज करू शकता, फक्त पैसा पाहिजे. हे सगळं करणारा तो बाप, त्याला आपण निर्दोष कसा काय म्हणू शकतो? भले ती तुझी व्हिडिओ नसेल मी म्हणतो व्हिडिओ चर्चेत आली चर्चेत, सोशल मीडियावरती व्हायरल झाली, सगळ्या काही गोष्टी असोत, पण तू असं सांगू नको की ती व्हिडिओ घेतली नाहीये मग आम्ही ते सेलिब्रेशन केलं नाही. केला असशील नशील किंवा तू काही येडा बनवते चुत्या बनवते ते काय आम्हाला सांगू नको. त्या काही गोष्टी त्या तुझ्या जवळ असतील, पण तू निर्दोष कसा आम्ही म्हणू शकतो तू बाप म्हणून? जर तुझा मुलगा लहान आहे, त्याला दारू ढोसायची कळते, पबमध्ये जाऊन क्लबमध्ये जाऊन पोरींच्या अंगांवरती हात फिरवून जे काय कांड करायचे ते करायचे समजते, पोर्शे सारखी गाडी चालवायची समजते, भरभरा वेगामध्ये चालवायची समजते, या सगळ्या गोष्टी समजतात ना. आजकाल 5वीच्या मुलाचं पण आता बोललो असतो मी काही माझ्या गावठी भाषेमध्ये, मी गावाकडचं माझी तोंड फाटकं तोंड आहे. 5वीतल्या पोराचं पण आजकाल उठतं, त्याच्यामुळं त्याला पण असं बालिश म्हणू शकत नाही, त्याला लहान म्हणू शकत नाही. 10-11 वर्षाच्या पोरांना आजकाल सगळं कळतं, जगातलं सगळं नॉलेज कळतं त्यांना. कुठं जाऊन काय काय बघायचं, काही नाही करायचं, सगळं माहिती आहे. बिड्यान दारून सहित सगळं 10-11 वर्षाची पोरं करतात आणि त्यांना गुन्हा केल्यानंतर आपण म्हणजे बालिश कसं म्हणू शकतो, लहान कसं समजू शकतो? त्यानं 2 माणसांना उडवलंय, त्यालाही उडवून टाका ना, ठोकून टाका ना. ह्या असली आमची व्यवस्था, ह्या असलं आमचं संविधान. मी तुम्हाला म्हटलं ना, न्याय संविधानामध्ये तात्काळ मिळू शकत नाही. तो घ्यायचा असेल तर मग 10-11-15 वर्ष मोजावी लागतील आणि तोही लढा द्यावा लागेल, पैसा खर्च करावा लागेल, तेव्हा जाऊन तुम्हाला न्याय मिळेल. आपलं कुठलं संविधान आपण पारदर्शक म्हणतोय, कुठल्या गोष्टी करतोय संविधानाच्या आणि या सगळ्या गोष्टीच्या सोडून द्या. त्या सगळ्या गोष्टी जर तरच्या आहेत, त्या गोष्टींना मी तरी मानत नाही. संविधान हे तात्काळ न्याय देऊ शकत नाही, ते फार उशिराने देणे. आणि आजकाल संविधानाची तोडमोड करून कायदे काढून हे राजकारणी बसलेत ते सगळ्या गोष्टी करतात. त्यामुळे त्या अग्रवालला आपण निर्दोष कसा म्हणायचा? त्या अग्रवालला कायमस्वरूपी जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे, जन्मठेपेची. कोणाचे तरी 2 जणांचे तू जीव घेतलेस, नाहक जीव घेतलेस, निर्दोष असताना तू त्यांचे जीव घेतलेस. त्याच्यामुळे त्याच्या बापाला नाही ना मुलगा मोठा होत, बालिशच आहे ना अजून, असू द्या त्याला बालिश, तोपर्यंत बाप आतमध्ये सडून गेला पाहिजे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा फक्त. पण ही आमची सिस्टम करणार नाही, आमचे नेते या सगळ्या गोष्टी होऊ देणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे आपला अग्रवाल गेल्यानंतर आपल्याला पैसा देईल कोणी इलेक्शनला, बरोबर की नाही? 100 कोटी जरी अग्रवालने दिले, त्याची इस्टेट वगैरे आपल्याला विकून जरी पैसे दिले, तरी आपले 10-12 आमदार आपण आरामात सेट करू शकतो. त्याच्यामुळे हे राजकारणी व्यवहारातून बघतात, ह्यांना काही घेणे देणे नाही. 2 जण मेले, आपले हात जोडायचे, भाव पूर्ण श्रद्धांजली, असं होतं तर काय करणार? अशा पद्धतीची समाज व्यवस्था आपण उभी केली आहे आणि त्याला तुम्ही आणि आम्ही 2 जण कारणीभूत आहोत. कालची व्हिडिओ सत्य आहे असत्य आहे ती गोष्ट सोडून द्या. हा हरामखोर निर्दोष नाही, हा दोषी आहे. मी तर म्हणतो त्या बाप आणि बेट्याला दोघांनाही तिच्या आतमध्ये कायमस्वरूपी सडवत ठेवलं पाहिजे, या मताचा मी आहे. माझ्या हातामध्ये सत्ता असते किंवा मी जर कुठं काय खुर्ची बसलो असतो, म्हणजे असं जर तरच्या गोष्टी सांगतोय, तर मग यांना देशोधडीला आपण बरोबर लावलं असतं. पण या लोकांमध्ये, आत्ताच्या राजकारण्यांमध्ये आम्हाला असं वाटतं ती एक निष्ठा किंवा त्या सगळ्या गोष्टी राहिलेल्या नाहीयेत आणि त्याच्यामुळे ही सगळी लोक मोकाट सगळ्या गोष्टी करत सुटतात. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या प्रकरणाविषयी मला आवर्जून कळवा.